हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद चंदू सर. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातला आपण तिसरा सामना पाहतोय. गणेश चिर्ला 11 विरुद्ध सायरा शिपिंग सर्व्हिसेस. एका बाजूला आपण पाहतोय मुन्ना शेख, तर दुसऱ्या बाजूला श्रेयस उंदुलकर, रोहित भालेराव असे मोठे मोठे नाव दुसऱ्या संघामध्ये उपस्थित आहेत. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. विनर विनर. हॅलो. विनर विनर असा सामना. गणेश चिर्ला 11 या संघाने नाणेफेक जिंकली आणि इन्व्हाइट केलं आहे सायरा शिपिंग सर्व्हिसेस यांना क्षेत्ररक्षणासाठी. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला छोटा पॅकेट बडा धमाका मनीष कोल्हेकर यांच्या बॅटमधनं उत्तुंग असे फटके आले. प्रथमच या स्पर्धेमध्ये धावत चेस करण्यात आले. जसं चंदू सरांनी वर्णन केलं, क्रिकेटचा एक अंबरनाथ पॅटर्न. अंबरनाथ नगरीमध्ये तारे सितारे जमा झालेत आणि आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय गणेश चिर्ला या संघासाठी मनीष कोलेकर. त्यांना साथ देणार आहेत नाशिक के आशिक मुन्ना शेख. पहिल्या षटक घेऊन येणार आहेत ते फिरकी का जादूगर गिरीश कोचरेकर. पहिला चेंडू घेऊन गिरीश सर. पहिला चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना गणेश चिर्ला संघासाठी महत्वपूर्ण लढत असणार आहे दोन्ही संघासाठी. यावेळेला चेंडू टर्न करून दिलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावन करिता. धावसंख्या आली ती 2. जर गणेश चिर्ला या संघाचा विचार केला तर रणजीपट्टू योगेश पवार सर, अशरफ खान, रोहित आचार्य, योगेश म्हात्रे, अनंत वाघ असे मोठ्या खेळाडूंचा भरणा आहे या संघामध्ये. समोरच्याही संघाला कमी देखून चालणार नाहीये. जर विचार केला तर गिरीश कोचरेकर, श्रेयस इंदुलकर, मंगेश वैती हेही इन ॲक्शन आहेत या सामन्यामध्ये. यावेळेला आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि मनीष कोलेकर नावाचा वादळ जो मागच्या सामन्यामध्ये गरजलेला तो माघारी परततोय. लागतोय गांगवी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. उपसंचालक नागरी पुरवठा आयुक्त कार्यालय मुंबई आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पद्माकरजी गांगवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांच्या या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करत आहोत. अजय सावंत साहेबांना विनंती असणार आहे आपण हा सन्मान करायचा आहे. पद्माकरजी गांगवी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. उपसंचालक नागरी पुरवठा आयुक्त कार्यालय मुंबई अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सायली एक्स मित्र मंडळाच्या वतीने आपला केला जातोय मनसे सन्मान. सर आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. जबात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आवाज असेल ब्रह्मदेव पांडे यांचा. धन्यवाद चंदू सर. नवीन फलंदाज अनंत वाघ. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न. फटका फसलाय. झेलची संधी होती पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल. अनंत वाघचा विचार केला तर मिस्टर 360 या नावाने मशहूर आहेत. 360 ब्रँडचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत. अनंत वाघ हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न
पण तिथं सुंदर अशी गोलंदाजी केली गिरीश कोचरकरने या षटकामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च करत एक महत्त्वाची गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालंय. त्वरा करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असणार आहे की स्पीडअप करायचंय. आजचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेतला. आजच आपल्याला या स्पर्धेचा कोण विजेता असणार आहे हे माहीत पडणार आहे. अतिशय सुंदर अशी लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय tenniscricket.in लाईव्ह यांच्या माध्यमाने. शेवटचा चेंडू मुन्ना शेख यांच्या बॅट मधनं चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आलाय तो चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 वरती 1 गडी बाद. स्पर्धेचे शिल्पकार माननीय श्री संदीपदाजी लकडे. पहिल्या षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 7. नवीन गोलंदाज आले ते आर्यन भोईर. अजून एक मोठं नाव व्यावसायिक गटाचे आज तारे सितारे अंबरनाथ नगरीमध्ये दाखल झाले आहेत. जर स्पर्धेचा विचार केला तर प्रथम पारितोषिक 2 लाख व द्वितीय पारितोषिक 1 लाख. पहिला चेंडू टिपिकल अनंत वाघ स्ट्रोक खेळायचा होता पण तिथं बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातो यष्टिरक्षक यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. गतीमध्ये परिवर्तन. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. जर विचार केला अनंत वाघ 5 चेंडूमध्ये 1 धावांवरती खेळी करत असताना आणि मुन्ना शेख यांच्या बॅटमधनं आलेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती 1 चौकार. धावसंख्या झाली ती 7. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. परत एकदा आर्यन. यावेळेला गती परिवर्तन. फटका फसलाय. झेलची संधी आणि लागलाय तो धक्का क्रमांक 2. गणेश चिर्ला इलेव्हन संघाला. मिस्टर 360 अनंत वाघ बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे पंकजी नरे साहेब मनसे शिवाजीनगर शाखा प्रमुख. मी महेश सावंत यांना विनंती करणार आहे की आपण पंकज साहेब नरे यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. पंकजी नरे साहेबांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सन्मान करत आहोत या ठिकाणी आपण पंकजी नरे साहेबांचा. शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा विशेष सन्मान मनसे सन्मान या ठिकाणी केला जातोय.
तसेच आम्हाला लाभलेले अजून एक प्रमुख पाहुणे ज्यांनी तब्बल 6 दिवस या स्पर्धेला भेट दिली तसे आमचे संजयजी मेटकर साहेब, त्यांच्याही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. मी परत एकदा महेश दादा यांना विनंती करणार आहे की संजय साहेब मेटकर यांचाही सन्मान करायचा आहे. सन्मानी अतिथींचा मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपल्या विनंतीला मान देऊन सदीम दादांच्या विनंतीला मान देऊन अतिथी उपस्थित राहत आहेत. सन्मान जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले ते प्रथमेश पवार. नाना यावेळेला परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही कनेक्शन नाहीये. चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. जर आर्यन भोईरचा विचार केला तर लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव फेकलेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आहे आणि एक गडी मिळवण्यात त्यांना यश मिळालंय. परत एकदा आर्यन व यावेळेला अपील केली आहे. पंचांचा इशारा. लेग बाईस, एक धाव घेण्यात यशस्वी. लेग बाईसच्या रूपाने एक धाव आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 8. हो यावेळेला परत एकदा अकुट टप्प्याचा चेंडू त्याला टर्न करून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावन करिता. आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 9. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आहे आर्यन भोईर यांनी या षटकामध्ये. 1 षटकामध्ये 1 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांच्या खात्यामध्ये. अतिशय चुरशीचा सामना आपण बघतोय. गणेश शिर्ला 11 विरुद्ध सायरस शिपिंग सर्व्हिस या दोन्ही संघांमध्ये. जर आतापर्यंत खेळाचा विचार केला तर 2 षटकामध्ये 9. जाऊया मॅचच्या दिशेने. परत एकदा पाचारण करण्यात आलंय ते गिरीश कोचरकर यांना. स्ट्राईक एंड वरती फलंदाज मुन्ना शेख त्यांच्या बॅट मधनं हवाई हल्ला. हवाई षटकार.
एक मोठा धक्का लागलाय मैदानाच्या आत. मुन्ना शेख माघारी परतलेत धावाच्या रूपाने. सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक्स चषक 2024 आलेल्या सर्व खेळाडूंचे, मान्यवरांचे व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक असं स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत ते अशरफ खान नॉन स्ट्राईक एंड वरती. जर आजच्या दिवसातला विचार केला तर 4 ऑल इंडिया 40+ परत एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू निघून जाईल. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या आली ती 17. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर 35 ते 40 धावांचा एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असणार आहे गणेश चिरलाईलन या संघाचा. अशरफ खान लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. यावेळेला पहिल्या चेंडूवरती आतेही उडाया. चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. या ठिकाणी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे अनिलजी परब साहेब यांना विनंती असणार आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. अनिलजी परब साहेब. सायलेक्स संघाचे सिनियर क्रिकेटर माननीय श्री अनिलजी परब साहेब यांना विनंती असणार आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली 23. नवीन गोलंदाज आलेत मुकेश दास. सामना करतील ते प्रथमेश पवार. अजून एकदा सुंदर असा चेंडू.
हॅलो 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 अतिशय सुंदर असा फटका प्रथमेश पवार यांच्या बॅटमधनं हल्ला चढवलाय मुकेश दास यांच्यावरती. लागोपाठचे 2 चेंडूवरती 10 धावा कुठण्यात यश मिळालंय प्रथमेश पवार यांना. जर विचार केला तर आधी स्ट्रगल केला आणि आता खेळपट्टीचा अंदाज भेटल्यानंतर अतिशय सुंदर असे फटके त्यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय. आपण बघू शकता धावसंख्या आली ती 33 वरती 3 आणि षटकही झाले 3.3 चेंडू. या वेळेला कव्हरची दिशा निवडली आहे, तिथं क्षेत्ररक्षक आहेत, तर गचा असं क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो. आणि 2 धाव घेण्यात यशस्वी फलंदाज प्रथमेश पवार उर्फ नाना. आज मोठी अशी स्टारकास्ट अंबरनाथ नगरीमध्ये जाहीर झाली आहे आपला खेळ दाखवण्यासाठी. परत एकदा सुंदर रीतीने हा चेंडू आता आलाय. मुकेश दास यांनी कमबॅक करतायत. लागोपाठचे 2 चेंडूवरती एक चौकार आणि षटकारला, त्यानंतर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी यांच्या मार्फत. धावसंख्या आली ती 36, शेवटचा 1 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय अशरफ खान, ज्यांनी मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती एक मोठा असा उत्तुंग असा षटकार खेचून काढलेला. समोर मुकेश दास, एक चांगला कॉन्टेस्ट. यावेळेला परत एकदा कोलगट टप्प्यात चेंडू, त्याला टर्न केलाय मिड विकेटच्या दरम्यान. तिथे क्षेत्ररक्षक आहेत ऋतिक पाटील, मॅन फ्रॉम वडवली. 1 धाव घेण्यात यशस्वी आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 37. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 37. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते सौरव अंकुश. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली. 29 धावा डिफेंड करत असताना शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 4 धावा डिफेंड केलेले. अशरफ खान यांच्या बॅटमधनं हवाई हल्ला, चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांकरिता. सौरव अंकुशच्या पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका खेचण्यात यश मिळालंय अशरफ खान यांना. आणि बघायचं आहे हा षटक केवढा मोठा करतायत गणेश चिर्ला 11 या संघासाठी. यापुढील होणारा सामना ओमसाई कांसई ताई पॅकर्स पालघर विरुद्ध MS स्पोर्ट्स अंबरनाथ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे. यावेळेला अकुट टप्प्यात चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे की इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करण्यात येईल.
धावसंख्या आली ती 43. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सुंदरशी कमबॅक करत असताना सौरभ. यावेळेला अतिशय देखना फटका. अशरफ खान ऑन फायर. चेंडू निघून जाय सीमारेषा बाहेर. अजून एक मोठा उत्तुंग षटकार. धावसंख्या आली ती 49. 49. हो यावेळेला परत एकदा कोलगट्टप्पा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्करचा प्रयोग करत असताना सौरभ अंकुश. जर या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर निर्धाव, परत एक षटकार, अजून परत एकदा एक निर्धाव असा चेंडू सौरभ यांच्या माध्यमाने कमबॅक करत असताना धावसंख्या आली ती 49. हो यावेळेला चेंडू टर्न केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. आणि अशा प्रकारे धावसंख्या आली ती 51. 51. अजूनही एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. बघायचं कितपर्यंत धावसंख्या पोहोचवण्यात यश मिळणार आहे अशरफ खान व गणेश चिर्लाविलोन या संघाला. जर या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केलेत सौरभ अंकुश यांनी. शेवटचा चेंडू घेऊन सौरभ सामना करतील ते अशरफ. यावेळेला परत एकदा स्विंग अँड मिस आणि एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद होत आहेत ते अशरफ. आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 51. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 52 धावांची गरज असणार आहे ती सायरस शिपिंग सर्व्हिसेस या संघासमोर. चला टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे. ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर विरुद्ध MS स्पोर्ट्स 11 अंबरनाथ. ओमसाई कांसाई ताई पॅकर्स पालघर या संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे की आपण टॉस साठी यायचंय. प्रज्योत आंबेरे, शेवटचा कॉल असणार आहे ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर या संघाला. लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचंय. अनिकेत राऊत विनंती असेल ताई पॅकर्स ओमसाई ताई पॅकर्स आपल्या संघनायक प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील या ठिकाणी त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कोणताही विलंब न करता या ठिकाणी यायचंय. नामवंत खेळाडू सुलतान खान हे देखील उपस्थित राहत आहेत. सुलतान भाई आपले देखील हार्दिक स्वागत आहे.
हॅलो. हॅलो. आणि अशा गणेश चिरला 11 या संघाने सैराज शिपिंग सर्व्हिस संघाला जिंकण्याकरता 52 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. अतिशय बलाढ्य अशा फलंदाजीनंतर तब्बल 5 षटकामध्ये 51 धावा चोपल्यात सैराज शिपिंग सर्व्हिस संघाविरुद्ध. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून सलामीचे फलंदाज मंगेश आणि निखिल खेळपट्टीवरती दाखल होताना अतिशय आत्मविश्वासपूर्ण अशा फलंदाजीला जाताना मंगेश आणि निखिल तब्बल 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठं आव्हान असेल. आतापर्यंतचा जो खेळ झाला तिथे छोटी धावसंख्याचा पाठलाग करत असताना देखील दमछाक झाली चांगल्या चांगल्या संघाची, चांगल्या फलंदाजांची. आणि इथे कर्णधार अनंत वाघ या सामन्याची रणनीती आखताना आपण इथे पाहू शकतात. आणि इथे साईराज शिपिंग सर्व्हिस संघाचे फलंदाज मंगेश आणि निखिल खेळपट्टीचा मैदानाचा इथं आढावा घेताना सलामीला सामना करतील मंगेश. आणि 52 धावांचं हे आव्हान पार करू शकतील का हे यायला इथे पाहायला मिळेल. कारण समोर अतिशय बलाढ्य असा संघ इम्पॅक्ट प्लेअर सुलतान खान मैदानावरती दाखल. इम्पॅक्ट प्लेअर कोणाच्या बदल्यात आहे कोणाच्या प्रथमेश पवार यांच्या बदल्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सुलतान खान इथे मैदानामध्ये दाखल. आणि मंगेश आणि निखिल ही सलामीची जोडी इथे आता यात धावांचा पाठलाग करण्यासाठी इथं सज्ज. आणि त्यांना रोखण्याचं आव्हान असेल गणेश चिरला 11 संघाच्या गोलंदाजीचं पहिलं षटक इथं घेऊन येत आहेत. सुलतान खान इथे आपला भेदक मारा इथे हॅलो. आणि सुलतान खान इम्पॅक्ट प्लेअर इथे आता गोलंदाजी धोरा सांभाळत आहेत. अतिशय भेदक मारा करणारा हा तोफखाना सुलतान खानच्या रूपामध्ये चिरला गणेश चिरला 11 संघाच्या प्रतिनिधित्व करताना इथं सुलतान खान सामना करतील. नाव जरा व्यवस्थित सांगायचंय अनिकेत. आणि पुन्हा एकदा जोरदार टोलला चेंडू सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवरती आक्रमक असा हल्ला करा षटकार इथे वसूल केलेला आहे मंगेश यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून. अतिशय उत्कृष्ट असा टोललेला चेंडू. आणि इथं मंगेश यांनी सिद्ध केलेला आहे की हा सामना काही गणेश चिरला 11 संघाला सहज सोपा असा ठरणार नाही आहे. आक्रमक असा प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवरती अनिकेत यांच्या गोलंदाजीवरती आक्रमक असा हल्ला मंगेश यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख असा टोललेला चेंडू सीमारेषे पार. आणि इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना अनिकेत पुढील चेंडू मंगेश यांना. आणि पुन्हा एकदा यशस्वी असं पुनरागमन. केवळ 1 धाव मिळेल. धावबाद करण्याचा असफलचा असा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट चेंडू पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार खाल्ल्यानंतर यशस्वी असं पुनरागमन अनिकेत यांच्या माध्यमातून.
आणि तब्बल 52 धावांचा पाठलाग करायचा असेल साईराज शिपिंग सर्व्हिस संघाला आणि त्यांना 51 धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान असेल गणेश चिर्ला 11 संघाला. अतिशय दर्जेदार आणि बलाढ्य अशा खेळाडूंचा भरणा असलेला हा गणेश चिर्ला 11 संघ आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टोललेला चेंडू, निर्धाव चेंडू, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना इथे रणजीपटू योगेश पवार इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळलेले खेळाडू हे गणेश चिर्ला 11 संघामध्ये इथं संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहू शकतात. यष्टीच्या मागे मैदानाच्या 360 कोणामध्ये खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू मॅगी संघाचं नेतृत्व करताना आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, अतिशय यशस्वी असं पुनरागमन. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर अनिकेत यांच्या गोलंदाजी माध्यमातून अतिशय भेदक असा मारा करताना आणि जखडून ठेवलेला आहे साईराज शिपिंग सर्व्हिस संघाला. अतिशय दिमागदार, डौलदार आणि रुबाबदार अंबरनाथच्या इतिहासातील ही सर्वात मोठी पहिली स्पर्धा इथं सायलेक्स मित्रमंडळ तथा माजी सभापती संदीपजी लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होताना आणि टोललेला चेंडू आणि निर्धाव असा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण योगेश पवार यांच्या माध्यमातून आणि अनिकेत इथं यशस्वीरित्या पुनरागमन. पहिल्या चेंडूवरती षटकार मिळाल्यानंतर आतापर्यंत अनिकेत यांचे चेंडू सलग 3 चेंडू आता इथे निर्धाव ठरताना अतिशय सुरेख आणि भेदक असा मारा करताना निखिल सलग 3 चेंडू निर्धाव आणि पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सलग 4था चेंडू इथे निर्धाव ठरताना आपण बघू शकतात. आणि हे धावांचं आव्हान आता जड जाते का साईराज 11 संघाला इथं पाहायला ठरेल की आपला आक्रमक असा खेळ दाखवत हे आव्हान लिलिया पेलतील असा रोमांच इथं पाहायला मिळणार आहे. इथे आता गणेश चिर्ला 11 संघातर्फे पुढील षटक घेऊन येत आहेत. गणेश चिर्ला 11 संघाचा 12वे खेळाडू गणेश चिर्ला 11 12वे खेळाडू बॉलर नेम अरे मगासपासून सुलतान सांगतात चुकीचा कॉल जातो ना बोलत आहे का तो माहिती आणि बॉलर्स नेम अखिलेश सिंग आणि पुढील गोलंदाज अखिलेश सिंग. गत मॅच मध्ये अतिशय भेदक असा मारा केलेला अखिलेश सिंग यांनी प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवलं होतं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अतिशय योग्य दिशा आणि योग्य टप्प्याच्या माध्यमातून भेदक असा मारा करताना अखिलेश सिंग सामना करतील मंगेश. आणि पुन्हा एकदा सुंदर असा टोललेला चेंडू परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू आणि सलग 5वा चेंडू इथं निर्धाव ठरताना आपण बघू शकता. अतिशय सुरेख असं गोलंदाजीचा नजराना तितकंच आपल्या गोलंदाजाला साथ संगत करताना गणेश चिर्ला 11 संघाचे क्षेत्ररक्षक अतिशय भेदक मारा करताना इथे अखिलेश सिंग. आणि पुन्हा एकदा अतिशय वेगवान असा चेंडू, अतिशय सुरेख असा टप्पा, योग्य दिशा आणि गोलंदाजीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं आहे अखिलेश सिंग यांनी. अतिशय भेदक असा मारा करताना जखडून ठेवलेला आहे साईराज शिपिंग सर्व्हिस संघाला. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर इथं साईराज शिपिंग सर्व्हिसची धावसंख्या बिनगडीबाद 7. अखिलेश सिंग सामना करतील मंगेश आणि उंच हवेमध्ये टोलवलेला चेंडू आणि चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि मंगेश इथे झेलवाद होताना आणि हे पहिलं यश इथे गणेश चिर्ला 11 संघाच्या गोलंदाजांना
अखिलेश सिंग यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख असा झेल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी ठीक आहे. आपण टॉस करत आहोत. मी पोकरकर साहेबांना विनंती असणार आहे, आपण टॉस करायचं आहे. एका बाजूला संकेत मोरे आहेत जे अंबरनाथ टीमसाठी आपल्याला ॲज अ कॅप्टन पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला प्रज्योत आंबेरे. प्रज्योत, पहिल्या मॅच तर आपण चांगलेच खेळलात, परंतु शेवटची एक षटक ते महागडं ठरलं. या मॅचमध्ये काय रणनीतीने उतराल? कारण विकेट जर पाहिलं तर गोलंदाजांनाही सहायता करताना पाहिलं मिळते. काय निर्णय असेल? आम्ही पहिली बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय असणार आहे. काही चेंजेस टीममध्ये? प्रशांत घरत आहे एक. प्रशांत घरत या ठिकाणी या मॅच मध्ये ऍड करतायत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. संकेत, घरच्या मैदानात खेळतायत, या मैदानात खेळण्याचा नेहमीचा सराव आहे. पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग बऱ्यापैकी झाली होती, परंतु बॉलिंग डिपार्टमेंट तेवढं चांगलं नव्हतं झालं या मॅचमध्ये. हां, माझीच बॉलिंग खराब पडली जरा. बाकी चान्स नाही भेटला बॉलर लोकांना, पण आता आम्हाला संधी आहे. पहिले बॉलिंग करून आम्ही चांगला परफॉर्मन्स करू. आणि संदीप दादांबद्दल काय म्हणाल? अंबरनाथ वर्षांसाठी एवढी मोठी स्पर्धा आणि यंगस्टर्स अंबरनाथले पुढे आले पाहिजे म्हणून हा संघ देखील त्यांनी संधी दिली आहे. नाही, खरंच खूप चांगली संकल्पना आहे. कारण की मी मागच्या टायमाला पण बोललो की पहिल्यांदाच अंबरनाथमध्ये असे प्रोफेशनल प्लेयर आले, त्याच्यानी नक्कीच आमच्या यंगस्टर खेळाडूंना एक प्रोत्साहन भेटेल आणि आम्ही नक्कीच चांगले प्लेयर बनण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात चालू मॅचच्या दिशेने. पाहत पुन्हा राहा. जाऊयात सामन्याच्या दिशेने. इस्तियाक आल्या आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न अखिलेश सिंग यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या अजूनही 7. एक गडी बाद आणि सलग 4 चेंडू इथं निर्धाव ठरताना त्यामध्ये एक गडी बाद केला अखिलेश सिंग यांनी. अतिशय यशस्वी असं षटक आणि पुन्हा एकदा जोरदार टोलवलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिळेल ती केवळ 1 धाव आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 8. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. पाहिजे तशी अजून सुरुवात साईराज शिपिंग सर्व्हिस संघाला अजून करता आलेली नाही. इथे आता सर्वोत्तम अशा खेळ करण्याची जबाबदारी असणार आहे निखिल आणि इस्तियाक यांच्यावरती. आता सामन्याची सूत्र घेतली आहेत निखिल यांनी. बघूयात अखिलेश सिंग यांच्यावरती ते आक्रमक असा हल्ला करतात काय. पहिल्या चेंडू पासून सुरू झालेली सुरेख सुरुवात कायम ठेवता आली नाही आणि हा उत्कृष्ट टोलवला चेंडू धावा जाण्याची शक्यता आणि हा धाबाद अतिशय उत्कृष्ट अशी फेकी थेट यष्टीवरती फेकून मारलेला चेंडू आणि इथे निखिल धाबाद होताना दोन खेळाडू दरम्यानचा हा ताळमेळ चुकलेला आहे आणि निखिल धाबाद होत तंबूमध्ये परत दाखल होताना आणि धावसंख्या पुन्हा एकदा 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथं 2 गडी बाद 8. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूमध्ये परतताना आणि पुढील फलंदाज ऋतिक आता या 52 धावांच्या जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानामध्ये दाखल. अतिशय भेदक असा मारा इथे गणेश चिरला 11 संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. 52 धावांना प्रत्युत्तर म्हणून मैदानामध्ये इस्तियाक आणि ऋतिक हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती दाखल. चेंडूची पडताळणी करताना ऋतिक पाटील पुढील गोलंदाज गत सामन्यामध्ये अतिशय भेदक असा मारा केलेले योगेश म्हात्रे तिसरं षटक घेऊन येत आहेत. गणेश चिरला 11 संघाकरता त्यांचा सामना करतील इस्तियाक. खूप मोठं ओझं असणार आहे कारण अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे साईराज शिपिंग सर्व्हिस संघाला जिंकण्याकरता. योगेश म्हात्रे अतिशय भेदक असा मारा गत सामन्यामध्ये त्याला प्रत्युत्तर देत आहेत इस्तियाक आणि अतिशय वेगवान टाकलेला चेंडू सरळ सीमारेषे पार 6 धावांच्या करता अतिशय उत्कृष्ट असा फटका. आक्रमण करण्याच्या इराद्याने उतरलेले इस्तियाक इथे या 52 धावांचा पाठलाग करताना प्रत्युत्तर देताना योगेश म्हात्रे यांच्या गोलंदाजीवरती खणखणीत असा षटकार
आणि धावसंख्या तिथे 6 वाढ. धावसंख्या झाली आहे 14. 2 गडी बाद. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूमध्ये परत फिरले असताना देखील इस्याक यांनी आपला आत्मविश्वास कुठेही डगमगू न देता योगेश म्हात्रे यांच्या गोलंदाजीवरती आक्रमक असा हल्ला करण्याचा इराद्याने ते मैदानामध्ये पाहूयात. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर असा टोललेला चेंडू, परंतु निर्धाव यशस्वी असं पुनरागमन. योगेश इथे आपल्या गोलंदाजीवरती वेगवान चेंडू टाकण्याचा, जास्तीत जास्त वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असताना इथे आपण पाहू शकतात इस्याक पहिल्या चेंडूवरती आक्रमक असा षटकार खेचल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला इथं त्यांचा दिसतोय. योगेश म्हात्रे सामना करतील इस्याक. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि केवळ एका धावेकरता टोललेला चेंडू. धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद. 15. आणि हे तिसरं षटक इथे संपन्न होत असताना योगेश म्हात्रे यांच्या गोलंदाजीतून पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार खाल्ल्यानंतर देखील यशस्वी असं पुनरागमन. आणि या 52 धावांना प्रत्युत्तर देताना इत्स्याक आपला धावफलक खालता ठेवलेला आहे. योगेश म्हात्रे सामना करतील इत्स्याक आणि पुन्हा एकदा आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु 22च्या रूपामध्ये इथे 1 धाव बहाल केली आहे साईराज शिपिंग सर्व्हिसच्या संघाला. चार चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 2 धावा देत, चला 8 धावा देत योगेश यांनी आपल्या संघासाठी भरीव असे योगदान दिलेलं आहे. 16. 2 गडी बाद. आणि अतिशय संत अशी सुरुवात इथे पाहायला मिळत आहे साईराज शिपिंग सर्व्हिस संघाची. समोर बलाढ्य असा संघ गणेश चिरला 11, परंतु तगडा असं आव्हान देणार आहेत, कारण गत सामन्यामध्ये साईराज शिपिंग सर्व्हिस यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षरशः जखडून ठेवलं होतं प्रतिस्पर्धी संघाला. याही सामन्यामध्ये तशाच खेळाची पुनरावृत्ती करण्याची गरज राहणार आहे आता, कारण सामन्याचं इथं तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे 16 होताना योगेश म्हात्रे सामना करतील. आणि एक सुरेख असा टोललेला चेंडू ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून इथं केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 17. आणि फलंदाजीची सूत्र पुन्हा एकदा इस्याक यांच्या हातामध्ये. धावसंख्या 2 गडी बाद 17. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत योगेश म्हात्रे. सामना करतील इस्याक. धावसंख्या 2 गडी बाद 17. आणि मोठ्या फटक्याची तर आवश्यकता असणार आहे आणि तो फटका मारण्याचा असफलचा असा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर इथं धावसंख्या होत आहे 2 गडी बाद 17. आणि यानंतरचा सामना होणार आहे ओम साई कानसाई 17. 17 ओम साई कानसाई ताई पॅकर्स पालघर विरुद्ध MS स्पोर्ट्स या दरम्यान पुढील सामना होणार आहे. आणि
ओमसाई कांसाई संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि जाऊया सामन्याच्या दिशेने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे सैराज शिपिंग सर्व्हिस यांची 2 गडी बाद 17. पुढील गोलंदाज आहेत हॅलो आणि जोरदार अपील आणि पंचांनी ते उचलून धरलेलं आहे आणि ऋतिक पाटील पायचीत होत तंबूमध्ये परत दाखल होताना आणि अतिशय दयनीय अशी अवस्था इथे पाहायला मिळत आहे. सैराज शिपिंग सर्व्हिस संघाची गणेश चिरला 11 संघाने अक्षरशः दानादान उडवून दिलेले आहे. सैराज शिपिंग सर्व्हिस संघाची धावसंख्या अजूनही 3 गडी बाद 17. अतिशय उत्कृष्टाने भेदक मारा अतिशय तेजतर्रार गोलंदाजीचा नजराने ते सादर करताना अखिलेश सिंग आणि पुढील फलंदाज मनीष सिंग सामन्याचे सूत्र आपल्या हातात घेत. आणि आता इथे 11 चेंडूमध्ये तब्बल 35 धावांची आवश्यकता. इथे साईराज शिपिंग सर्व्हिस संघाला 11 चेंडूत 35 धावा. अखिलेश सिंग सामना करतील आणि हुक केला फटका सुंदरसा असा टोलवलेला चेंडू केवळ एका धावेच्या करता 1 ने वाढ धावसंख्या झाली आहे 18. तर या ठिकाणी संघमालक गणेशजी झिरला साहेब म्हणजे सुलतानबाई या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती असेल सुलतानबाई आपण या ठिकाणी यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. गणेशजी झिरला साहेब सध्या जो ठिकाणी या मैदानात पाहतोय फिल्डिंग करताना गणेश 11 चिरला संघाचे सर्वा सुलतानबाई आपलं मनचे स्वागत. आणि पंचांचा वाईटचा इशारा अवंतर धाव बोनसच्या रूपामध्ये इथं साईराज क्रिकेट संघाला इथे पाहायला मिळेल. आणि आता धावसंख्या झाली आहे 19. जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता आणि उंच हवेत भिरकावलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि हे झेल सोडलेला आहे आणि इथे जीवनदान लाभलेलं आहे. इस्तियाक यांना अतिशय सोपा झेल आणि मिळालेल्या दानाचा इथे पुरेपूर फायदा उचलायचा आहे आता इस्तियाक यांना. कारण जिंकण्याकरता आता 32 धावांची आवश्यकता. 8 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. खणखणीत असा टोललेला चेंडू सुरुवातीपासून अशा खेळाची आवश्यकता सायराज संघाला हवी होती परंतु त्यांना योग्य ती सूर तिथे गवसला नव्हता आणि अतिशय दयनीय अशा अवस्थेमध्ये 7 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आणि पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू लेग साईडला टोलवण्याचा असफलचा असा प्रयत्न आणि लेग बाईच्या रूपामध्ये इथे 1 धाव मिळत आहे साईराज शिपिंग सर्व्हिस संघाला. धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या झाली आहे 22. आणि इथे साईराज शिपिंग सर्व्हिस संघाला जिंकण्याकरता 7 चेंडूमध्ये तब्बल 30 धावांची आवश्यकता आणि सर्व फटके सीमारेषे पार जेव्हा जातील तेव्हा या धावा या आव्हान पेलवलं जाईल आणि हा पंचांनी पायचीत घोषित केलेला आहे. फलंदाज तंबूमध्ये परत दाखल. अतिशय संत असा इथं सामना होताना आपण पाहत आहात. अतिशय भेदक मारा गणेश चिरला 11 संघाच्या माध्यमातून आपण इथे पाहायला आणि मनीष आल्या पावली परत माघारी फिरताना आणि आता पुढील फलंदाज रोहित 6 चेंडूमध्ये तब्बल 30 धावांची आवश्यकता इथे असणार आहे.
आणि प्रत्येक चेंडूवरती षटकारांची आवश्यकता इथे असणार आहे. हा सामना जिंकण्याकरता सायरा शिपिंग 11 संघाला फलंदाज रोहित खेळपट्टीवरती दाखल. गोलंदाज आहेत गोलंदाज सुलतान. सामना करतील इस्याक यांच्यामध्ये या 6 चेंडूवरती षटकार ठोकवण्याची क्षमता, परंतु सुलतान खान त्यांना रोखून धरतील. काय पाहायचं आहे या षटकामध्ये. सुलतान खान सामना करतील इस्याक. 6 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आणि खणखणीत असा टोललेला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आक्रमक असा हल्ला सुलतान खान यांच्या गोलंदाजीवरती आहे आणि इस्याक यांनी दाखवून दिलेला आहे की हा सामना अजूनही आम्ही सोडलेला नाही. आता 5 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता असणार आहे. इस्याक आत्मविश्वासपूर्ण अशी फलंदाजी तर करताना आक्रमक असा हल्ला चढवलेला सुलतान खान यांच्यावरती. सुलतान खान इम्पॅक्ट प्लेअर आपल्या पहिल्या चेंडूवरती खास असा इम्पॅक्ट दाखवू शकलेले नाही आहेत आणि आता जिंकण्याकरता 5 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि जर का या पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा इस्याक यांनी धावा जमवल्या तर अतिशय रंजक असा सामना होणार यात तीळ मात्र शंका नाही. आणि पुन्हा एकदा खणखणीत असा टोललेला चेंडू सीमारेषे पार आणि नोचा इशारा पंचांद्वारे 2 धावांच्या करता तब्बल 3 धावा या एका चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा आलेल्या आहेत आणि सामन्यामध्ये इस्याक यांनी रंगत आणलेली आहे. आक्रमक असा हल्ला केला आहे सुलतान खान यांच्या गोलंदाजीवरती आणि सामना अजूनही आम्ही सोडलेला नाही असा आत्मविश्वास इथं आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा उत्पन्न केलेला इस्याक. 5 चेंडूमध्ये आता 21 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूयात इस्याक आता हे आव्हान समर्थपणे पार करतात का. आणि फार मोठी आता जबाबदारी राहणार आहे सुलतान यांच्यावरती कारण त्यांच्या आत्मविश्वासावरती हल्ला केलेला आहे इस्याकांनी आणि कदाचित एकतर्फी सामना होईल अशी शक्यता असताना रंजकता उत्पन्न केली आहे इस्याक यांनी त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून. अतिशय रंजक असा सामना पाहायला मिळणार आहे. 5 चेंडू 21 धावा आणि इस्याक इथे आत्मविश्वास ठासून भरलेला इथे पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमक असा हल्ला केला त्यातील एक चेंडू नो आणि हा फ्रीटचा चेंडू असणार आहे इस्याक यांच्यासाठी. सुलतान सामना करतील इस्याक आणि पुन्हा एकदा षटकार परंतु आणि 2 धावा सफल आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण इथं आणि सामन्यामध्ये रंगत आलेली आहे. इथं 4 चेंडूमध्ये आता 19 धावांची आवश्यकता. 4 चेंडूमध्ये अजूनही सामना संपलेला नाही आहे आणि 3 षटकार सलग 3 षटकाराची आवश्यकता इथं असणार आहे. 4 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आणि हा यशस्वी असं पुनरागमन सुलतान यांचं केवळ 1 धाव मिळेल आणि आता 3 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. जर का सलग 3 चेंडूवरती रोहित भालेराव यांना संघर्ष करावा लागणार आहे या 3 चेंडूवरती हा सामना जिंकण्यासाठी. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. जर आत्मविश्वास असेल तर कुठलंही लक्ष्य सहजरित्या पार करता येऊ शकतं परंतु गणेश चिर्ला 11 संघाचे गोलंदाज सुलतान त्यांना रोखून धरण्यात इथे यशस्वी होतात काय पाहायला ठरेल. आतापर्यंत गेल्या 4 षटकामध्ये अतिशय भेदक मारा केला होता गणेश चिर्ला 11 संघाने परंतु या षटकामध्ये सामन्यामध्ये रोमांस भरलेला आहे आणि आता या 3 चेंडूमध्ये आणि सामना अजूनही रंजक अशा स्थितीमध्ये अवांतर धाव बोनसच्या रूपामध्ये धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 35 आणि आता जिंकण्याकरता 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता.
सामना अजूनही संपलेला नाहीये. अतिशय रंजक असा सामना. पुढील चेंडूवरती रोहित भालेराव आणि हा खणखणीत टोललेला चेंडू आणि उत्कृष्ट असा झेल मनीष यांच्या माध्यमातून आणि हा सामना इथे सुरक्षित झालेला आपण पाहू शकतात. आता 2 चेंडूवरती 17 धावांची आवश्यकता अशक्य असं लक्ष राहणार आहे. हा सामना इथं सुरक्षित झालेला आहे गणेश चिल्ला 11 संघासाठी. आतापर्यंतची 4 षटकं सर्वोत्कृष्ट, परंतु या सुलतान यांच्या या षटकामध्ये इस्याक यांनी रंगत आणली होती या सामन्यामध्ये. आणि गणेश चिल्ला 11 संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढील फलंदाज अमित कोळी सुलतान यांचा. आणि अतिशय डळमळीत अशी सुरुवात होताना इस्याक यांनी या सामन्यामध्ये रंगत आणली. आणि 2 चेंडू 17 धावा. अमित कोळी आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, परंतु पंचांद्वारे वाईटचा इशारा. अजूनही सामना संपलेला नाही आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. सुलतान खान आणि कर्णधार मॅगी यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे सूत्रधारातील 3ऱ्या पंचांच्या दिशेने. आणि ते रिव्ह्यू चेक करताना 3रे पंच शिर्के सर. आणि फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेस. एका चेंडूमध्ये जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे. 1 चेंडू 17 धावा आणि गणेश चिल्ला 11 संघाने हा सामना एका हाती जिंकलेला आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, फलंदाजीच्या जोरावरती विजेत्या संघाचं अभिनंदन. आणि यापुढील सामना MS स्पोर्ट्स विरुद्ध ओम साई कांसाई. संघ या 2 संघादरम्यान होईल. आणि मी चंदू सरांना विनंती करेल की सामन्याची सूत्र आपण हातामध्ये घ्यायची आहेत. मी पंकजजींना विनंती असेल आपण एक विशेष सन्मान करायचा. गणेशजी चिर्ला म्हणजे सुलतान भाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत.